नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील काळ या घटकावर हमखास विचारले जाणारे 25 प्रश्न त्यांचा सराव पाहणार आहोत. प्रश्न पहिला. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडत आहे असे जेव्हा समजते तेव्हा कोणता काळ होतो? पर्याय 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 अपूर्ण काळ. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. जेव्हा क्रिया आत्ता घडते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. प्रश्न दुसरा. मी अभ्यास केला या वाक्याचे भविष्यकाळ रूप कोणते होईल? मी अभ्यास करतो, मी अभ्यास केला होता, मी अभ्यास करीन, मी अभ्यास करत आहे. पर्याय क्रमांक 3 मी अभ्यास करीन हे भविष्यकाळी रूप आहे. प्रश्न तिसरा. खालील शब्दांच्या गटातील काळ दर्शवणारा चुकीचा शब्द ओळखा. पर्याय 1 उद्या, 2 काल, 3 आता, 4 पुस्तक. पर्याय क्रमांक 4 पुस्तक हे उत्तर आहे. पुस्तक काय आहे तर नाम आहे. उद्या, काल आणि आता हे काय आहेत तर काळ दर्शवतात. प्रश्न चौथा. सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या काळातील आहे? पर्याय 1 अपूर्ण वर्तमान काळ, 2 साधा वर्तमान काळ, 3 साधा भूतकाळ, 4 पूर्ण भविष्यकाळ. सूर्य रोज पूर्वेला उगवतो हा कोणता काळ आहे तर साधा वर्तमान काळ आहे. कारण त्रिकालाबाधित सत्य आहे नेहमी साध्या वर्तमान काळातच व्यक्त केले जाते. प्रश्न पाचवा. रिकाम्या जागी योग्य क्रियापद भरा. मुले उद्या बागेत टिंबटिंब खेळली, खेळतात, खेळतील, खेळत होती. मुले उद्या बागेत खेळतील. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. उद्या हा शब्द भविष्यकाळ दर्शवतो म्हणून खेळतील हे योग्य रूप आहे. प्रश्न 6वा. खाणे या क्रियापदाचे भूतकाळी रूप खालीलपैकी कोणते? 1 खातो, 2 खाईल, 3 खाल्ले, 4 खात आहे. खाणे या क्रियापदाचे भूतकाळी रूप खाल्ले होईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. खातो वर्तमान काळ आहे, खाईल भविष्यकाळ आहे, खाल्ले भूतकाळी रूप आहे. प्रश्न 7वा. गटात न बसणारा पर्याय ओळखा. 1 बसला, उठला, 3 पळाला, 4 धावतो. पर्याय क्रमांक 4 धावतो. धावतो हे काय तर वर्तमान काळी रूप आहे. बसला, उठला, पळाला हे भूतकाळी रूप आहेत. प्रश्न 8वा. क्रिया अजून घडायची आहे असा बोध कोणत्या काळातून होतो? पर्याय 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 रीतिकाळ. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. क्रिया अजून घडायची आहे म्हणजेच काय तर ती भविष्यात घडणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 9वा. आईने स्वयंपाक केला होता या वाक्याचा उपप्रकार कोणता? पर्याय साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, 3 अपूर्ण भूतकाळ, 4 चालू वर्तमान काळ. आईने स्वयंपाक केला होता या वाक्याचा उपप्रकार आहे पूर्ण भूतकाळ कारण क्रिया घडून गेलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 10वा. खालीलपैकी भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. तो गाणे गातो, त्याने गाणे गायले, तो गाणे गाईल, तो गाणे गात होता. भविष्यकाळाचे काय तर तो गाणे गाईल, गाईल यावरून काय समजते तर तो भविष्यात ती क्रिया करणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 11वा. चालू वर्तमान काळ असलेले वाक्य कोणते? आम्ही जेवलो, आम्ही जेवत आहोत, आम्ही जेवणार, आम्ही जेवलो होतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आम्ही जेवत आहोत म्हणजे क्रिया काय तर चालू आहे त्यामुळे चालू वर्तमान काळ आहे तो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 12वा. मुलींनी प्रार्थना म्हटली या वाक्याचा काळ ओळखा. 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 यापैकी नाही. मुलींनी प्रार्थना म्हटली भूतकाळ कारण प्रार्थना म्हणून झालेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 13वा. योग्य जोडी ओळखा. 1 काल भविष्यकाळ, आज वर्तमान काळ, उद्या भूतकाळ, परवा वर्तमान काळ. योग्य जोडी आहे आज वर्तमान काळ असतो, उद्या काय असतो तर भविष्यकाळ असतो आणि काल भूतकाळ असतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 14वा. वाघ जंगलात शिकार टिंबटिंब या जागी वर्तमान काळी क्रियापद कोणते येईल?
1 करतो, 2 केली, 3 करेल, 4 करत होता. वाघ जंगलात शिकार करतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. केली काय असेल तर भूतकाळ, करेल म्हणजे भविष्यकाळ होईल. प्रश्न 15वा. बोलणे या क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळातील रूप कोणते? पर्याय 1 बोलला, 2 बोलत होता, 3 बोलणार होता, 4 बोलला असेल. बोलणे या क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळातील रूप बोलत होता हे आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कारण त प्रत्यय लागलेले धातू साधित आणि होता हे सहाय्यक क्रियापद अपूर्ण भूतकाळ दर्शवतात. प्रश्न 16वा. गटात न बसणारे क्रियापद ओळखा. काळावर. पर्याय 1 जाईल, 2 येईल, 3 पाहिल, 4 पाहतो. पर्याय क्रमांक 4 पाहतो हे उत्तर आहे. जाईल, येईल आणि पाहिल हे भविष्यकाळी रूप आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 17वा. मी गावाला गेलो होतो या वाक्याचा काळ ओळखा. 1 साधा भूतकाळ, 2 पूर्ण भूतकाळ, 3 अपूर्ण भूतकाळ, 4 साधा वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पूर्ण भूतकाळ. क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती हे होतं वरून समजते म्हणून उत्तर आहे 2. प्रश्न 18वा. पुढच्या वर्षी मी 5वीत असेन या वाक्यातील काळ कोणता? 1 भविष्यकाळ, 2 वर्तमान काळ, 3 भूतकाळ, 4 पूर्ण वर्तमान काळ. पुढच्या वर्षी मी 5वीत असेन म्हणजे काय तर भविष्यकाळ. असेन हे रूप भविष्यातील स्थिती दर्शवते. प्रश्न 19वा. खालील वाक्याचे वर्तमानकाळी वाक्यात रूपांतर करा. पाऊस पडला. पर्याय 1 पाऊस पडतो, पाऊस पडेल, पाऊस पडत होता, पाऊस पडला होता, पाऊस पडला. याचे वर्तमानकाळी रूप पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पाऊस पडतो. प्रश्न 20वा. येणे या क्रियापदाचे भविष्यकाळी रूप कोणते? येतो, आला, येईल, येऊन. येणे या क्रियापदाचे भविष्यकाळी रूप येईल असे होते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 21वा. शेतकरी शेतात राबत असतो या वाक्यातून कोणता काळ सूचित होतो? पर्याय क्रमांक 1 रीती वर्तमान काळ, 2 साधा भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ. शेतकरी शेतात राबत असतो यावरून क्रिया काय करते तर सतत घडत असल्याची सूचित होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. रीती वर्तमान काळ. कारण एखादी क्रिया वर्तमान काळात सतत घडण्याची असेल किंवा घडत असेल तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 22वा. चुकीचे विधान ओळखा. पर्याय 1 होता हे भूतकाळी रूप आहे. आहे हे वर्तमानकाळी रूप आहे. 3 असेल हे भविष्यकाळी रूप आहे. 4 गेला हे भविष्यकाळी रूप आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. गेला हे भविष्यकाळी रूप आहे हे उत्तर आहे. गेला काय असतं तर भूतकाळ असतो. प्रश्न 23वा. आम्ही चित्र काढत आहोत या वाक्याचा काळ कोणता? 1 अपूर्ण वर्तमान काळ, 2 पूर्ण वर्तमान काळ, 3 साधा वर्तमान काळ, 4 साधा भविष्यकाळ. आम्ही चित्र काढत आहोत म्हणजे काय तर चित्र पूर्ण काढून झालं आहे का नाही, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 24वा. त्याने चेंडू फेकला या वाक्याचे भविष्यकाळी वाक्य काय होईल? तो चेंडू फेकतो, तो चेंडू फेकेल. 3 त्याने चेंडू फेकला होता. 4 तो चेंडू फेकत आहे. त्याने चेंडू फेकला याचे भविष्यकाळी वाक्य तो चेंडू फेकेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 25वा. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा क्रिया नुकतीच पूर्ण झाल्याचा बोध होतो तेव्हा कोणता काळ असतो? पर्याय 1 साधा वर्तमान काळ, 2 पूर्ण वर्तमान काळ, 3 अपूर्ण वर्तमान काळ, 4 साधा भूतकाळ. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पूर्ण वर्तमान काळ. क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झाली असेल तर त्याला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. उदाहरणार्थ मी आंबा खाल्ला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.